नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ए टँजंट टू ए सर्कल ह्या पॉइंटचा विचार करणार आहोत। म्हणजे वर्तुळाला टँजंट कशा काढायच्या किंवा वर्तुळावरती असणाऱ्या बिंदूतून आणि वर्तुळाच्या बाहेर असणाऱ्या बिंदूतून टँजंट कशा काढायच्या त्याचा विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। So first here, construction of a tangent to a circle at a point on the circles. वर्तुळावरती एखादा पॉइंट असेल तर त्या पॉइंट मधून त्या बिंदूतून टँजंट कसा काढायचा त्याचं कन्स्ट्रक्शन आपण इथं पाहतोय। There are two methods, one of them using the center of the circles. तर टँजंट काढण्याच्या दोन पद्धती आहेत, त्यातील पहिली पद्धत आहे युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल्स, म्हणजे वर्तुळ केंद्राचा वापर करून टँजंट कशी काढायची ते आपण इथं पाहतोय। सो फॉर दॅट वी सी हियर सम रफ फिगर। सो फर्स्ट वी ड्रॉ वन सर्कल विथ सेंटर सी। सी केंद्र असणारे एक वर्तुळ आपण इथं काढलं आणि टेक पॉइंट पी ऑन दिस सर्कल। पी हा बिंदू या सर्कल वरती घेतला आणि त्याच पी बिंदूतून आपण एक टँजंट काढला। नेम दिस टँजंट एल। आता आपल्याला हा टँजंट काढायचा आहे, पण टँजंट काढण्यासाठी काय करावं लागेल, टँजंटचे एक प्रॉपर्टी आपल्याला माहित पाहिजे। काय, टँजंट पॉइंट जवळ टँजंट रेडियसला कसा असतो, परपेंडिक्युलर असतो आणि त्याचाच वापर इथे आपल्याला करायचा आहे। सो फॉर दॅट वी ड्रॉ हियर वन रेडियस इट इज कंटिन्युअसली गोइंग टू अप टू दिस। वाय, इथं सी पासून आपण रेडियस न काढता रेडियसच्या पुढे सरळ तो कंटिन्यू करायचा, रे काढायचा आणि त्या रेचा या पॉइंट पी मधून परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आणि तो परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच काय, त्याचा टँजंट असेल। सो ड्रॉ दिस रे and now we think about how to construct it. So in this construction first we draw a circle with a given radius. दिलेल्या रेडियस नुसार आपण इथे एक सर्कल काढणार आहोत, पण आता आपण जस्ट टँजंट कशी काढायची ते शिकतोय, त्यामुळे मी इथं रेडियस घेत नाही, एक अप्रॉक्सिमेट रेडियस घेऊन एक सर्कल इथं काढतो। सो फॉर दॅट आय टेक फर्स्ट हियर वन पॉइंट for center of this circle. Now I draw one circle. For that I take compass. I draw your circle as like we see here. Now remove this compass and name the center here point C. Now I take one point on this circle. So this is one point here and name this point P. Now I draw one line from this point C and this point P. वर्तुळ केंद्रातून एक रेषा जी पॉइंट P मधून जाईल अशा पद्धतीची मी एक रेषा। For that I take ruler on this point P and C. Now I draw one line from this center to the point P as like. Now take one more point here and name this point here X. इथं पॉइंट आपण कशासाठी घेतला, तर इथं रे CX आपण इथं काढला आणि आता CX वरती पॉइंट P आहे आणि तो पॉइंट P सर्कल वरती सुद्धा आहे आणि आता या पॉइंट P मधून आपल्याला या सर्कलला टँजंट काढायचा आहे। त्यासाठी आपण काय करणार, ह्या पॉइंट P चा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे या पॉइंट P मधून जाणारा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण इथे काढणार आहोत। सो फॉर दॅट आय टेक हियर कंपास। सो टेक दिस कंपास। बाय यूजिंग दिस कंपास वी मेक हियर आर्क, वी मेक हियर वन सेगमेंट्स बाय ड्रॉइंग हियर आर्क। कंपासचा वापर करून आपण P पासून X च्या बाजूला आणि C च्या बाजूला दोन आर्क घेतोय, जेणेकरून आपल्याला एक सेगमेंट मिळेल। सो ड्रॉ दिस वन फर्स्ट आर्क हियर्स, दिस वन आर्क, सेम आर्क यू ड्रॉ फ्रॉम दिस साइड हियर्स। So in between these two arc we make here so one segment.
Now again we take this compass on this first marks and take distance in between these two arms. In between these two arms of this compass that is greater than midpoints. म्हणजे आपण कंपास काय करतोय, पहिला जो कंस आहे त्या कंसावरती ठेवला आणि दोन कंसांच्या मध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि घेऊन काय करणार आपण सेगमेंटच्या वरच्या वरच्या बाजूला या पद्धतीने एक आर्क इथं काढतोय. सो दिस वन आर्क. नाउ अगेन दिस सेम प्रोसिजर फ्रॉम दिस सेकंड आर्क. हीच प्रोसिजर तुम्हाला दुसऱ्या आर्क वरनं करायची आहे. सो आय टेक, पण हे करत असताना ह्या कंपासमधलं अंतर बदलणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. सो टेक दिस हिअर्स and rotate this again here so as like, and draw this arc which intersect this first arc. पहिला आर्कला इंटरसेक्ट होणारा दुसरा आर्क इथं काढायचा आहे. Now remove this compass and look here. So this is the intersection point and this point P. You join this by ruler. So take this ruler, as like you put these rulers on this point intersection and this point P and draw one line. Now remove this ruler. So this is a tangent of this circle on a point P. म्हणजे वर्तुळावरील असणाऱ्या एका बिंदूतून टँजंट कशी काढायची ते आपण इथं पाहिलं. सो ॲज लाईक वी ड्रॉ हिअर a tangent passing through a point on a circle. Now we share the next construction without using the center of circle. सर्कल सेंटरचा वापर न करता टँजंट कसा काढायचा त्याचं कन्स्ट्रक्शन आपण इथं पाहतोय. सो फॉर दॅट वी ड्रॉ हिअर फर्स्ट रफ फिगर. सुरुवातीला आपण कच्ची आकृती काढतोय. सो फर्स्ट वी ड्रॉ हिअर वन सर्कल अँड ऑन दिस सर्कल वी टेक हिअर वन पॉइंट्स. आता इथं मी सेंटर घेतलेलं नाही कारण आपण सेंटरचा वापर करणार नाही त्यामुळे, आणि त्या पॉइंट इथे घेतला. नेम दिस पॉइंट सी. So we draw here from this point C one tangent, name this L. Line L ह्या पॉइंट C ला काय टँजंट आहे. या टँजंटचं आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे, पण इथं सेंटर आपण घेतलेलं नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट सेकंड ची प्रॉपर्टी इथं वापरायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, फ्रॉम दिस पॉइंट C यू ड्रॉ हिअर one segment, so that is the secant. Name this here BC. So that is a secant. And there are two arcs here. इथे एक दोन आर्क आहेत. ह्या आर्कचा विचार केला तर इथे आपण एक पॉइंट ए घेतो आणि त्याचा एक अँगल काढला. तो अँगल आहे BAC. सो दॅट इज द इन्स्क्राइब्ड अँगल इन दिस आर्क BAC. ह्या आर्क BAC मधला अँगल BAC हा काय इन्स्क्राइब्ड अँगल आहे. and measurement of this angle BAC, it is equal to these angles BCD. म्हणजे इथं जो BCD चा जो अँगल आहे त्या अँगलचं माप आणि अँगल BAC चं माप हे दोन्ही अँगल कसे आहेत कॉन्ग्रंट असतात. सो दॅट इज अ प्रॉपर्टी ऑफ टँजंट सेकंड थेरम. आणि त्याचा जर आपण कॉन्व्हर्स इथं वापरला तर हा अँगल आणि हा अँगल दोन्ही कॉन्ग्रंट असतील तर लाइन एल त्याला काय असणार आहे टँजंट असणार आहे. म्हणजे इथं कॉन्व्हर्सचा वापर करून आपल्याला टँजंट काढायचा आहे. दॅट मीन्स अँगल BAC कॉन्ग्रंट अँगल BCD. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल, अँगल BAC जो आहे त्याच्याशी कॉन्ग्रंट असणारा अँगल इथं BCD काढावा लागेल, जेणेकरून लाइन एल पॉइंट C ला काय होईल टँजंट होईल. सो लेट अस स्टार्ट दिस कन्स्ट्रक्शन. सो फर्स्ट वी ड्रॉ हिअर वन सर्कल. So for that I take here compass, taking this some distance or approximate radius and draw this circle.
Now we draw here a tangent from a given points. आपल्याला एक पॉइंट याच्यावरती दिलेला असेल त्या पॉइंट मधून आपल्याला टँजंट काढायचा आहे आणि तो विदाउट युजिंग सेंटर ऑफ सर्कल म्हणजे सर्कल सेंटरचा वापर न करता आपल्याला टँजंट काढायचा आहे. सो फॉर दॅट आय टेक हिअर वन पॉइंट and name this point here so C. Now take one chord from this point to C. So for that I take here ruler. I draw here one chord from the point C. So label this chord CB. Now you make here one angle which is inscribed angle in this arc, that is a CAP. So take this one point here. So I take here one point and name this point here so A. Now draw AC and AB. You get here one inscribed angles. Joint this AC. As like you join again here sir. Remove this ruler. म्हणजे आपण इथं काय केलं, पॉइंट C घेतला आणि या पॉइंट सी मधून टँजंट काढण्यासाठी पहिल्यांदा कॉर्ड CB काढला आणि या कॉर्ड BC मुळे ते दोन आर्क तयार झाले. त्या दोन्हीपैकी एका आर्क मध्ये आपण एक अँगल घेतोय. तो अँगल आहे BAC. कोणता अँगल आहे? BAC. these angles. And we know here so by tangent secant theorems this angle BAC is congruent to these angles. To this angle means that is a BC, and when you draw here so one tangents it become one angle but it is congruent to angle BAC. म्हणजे इथं जो अँगल BAC इन्स्क्राइब्ड अँगल आहे तो अँगल इथं पॉइंट C जवळ टँजंट घेतल्यानंतर जो इथं अँगल तयार होईल त्या अँगलशी काय असणार आहे? कॉन्ग्रंट असणार आहे. म्हणून आपण BAC या अँगलशी कॉन्ग्रंट असणारा अँगल आपण इथं काढतोय. सो फॉर दॅट take this compass, take specific distance in these two arms. Now you take point A as a circle center and draw here one arc. तुम्ही काय करायचं, पॉइंट A हा वर्तुळ केंद्र घेऊन इथं काय करायचं, एक आर्क काढायचा आहे. सो आय मेक हिअर वन आर्क as like. Now take this fixed distance or radius. आता काय करायचं, हे जे फिक्स डिस्टन्स आहे किंवा जी रेडियस आहे तीच रेडियस घेऊन तुम्ही काय करायचं, पॉइंट C वरून म्हणजे पॉइंट C ॲज अ सर्कल सेंटर कन्सिडर करून म्हणजे पॉइंट C हे वर्तुळ केंद्र समजून या C पासून हा जो कॉर्ड काढलाय त्या कॉर्डला तुम्ही काय करायचं, आर्क काढायचा. सो टेक दिस कंपास ऑन दिस हिअर्स पॉइंट C. बघा आपण डिस्टन्स न बदलता काय केलाय, कंपास आहे तसा घेतलाय. नाउ ड्रॉ दिस आर्क हिअर, सेम आर्क. नाउ व्हॉट यू डू, आता काय करायचं, हा जो आर्क आहे या आर्क काय करतोय, अँगल BAC च्या दोन्ही बाजूंना इंटरसेक्ट करतो आणि त्या इंटरसेक्ट पॉइंट मधलं डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, या कंपास मध्ये घ्यायचं आहे. सो टेक हिअर या पद्धतीने आपण काय केलं, कोणाच्या ह्या दोन भुजा आणि आर्क यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कंपास मध्ये फिक्स केलं आणि आता असाच कंपास घेऊन आपण काय करणार आहे, कुठे ठेवणार, या पॉइंट वरती ठेवणार. म्हणजे पॉइंट C मधून जी कॉर्ड निघाली आणि जो आर्क काढला त्याचा इंटरसेक्शन पॉइंट घेतला आणि त्या पॉइंट पासून जो आधी तुम्ही आर्क काढला त्याला इंटरसेक्ट होईल असा आर्क इथं आपण काढतो. सो वी ड्रॉ दिस आर्क हिअर. सो remove this compass. We get here so one intersection point and this point C, when you joint you get your tangent. So again take your ruler. So look here, this point C and these intersections point of arc I fix here so this ruler, and now I draw here line
which is a tangent at point. So as like we draw here this line, and for getting angle here, so angle BAC is congruent this angle BCD. So label this point here as D. So mark here one point first. So this is here some point mark and name this. So this is the angle here, so BAC congruent angle BCD. Therefore this line CD, that means you name this here as a label L. So this is line L. So here line L is a tangent passing through the point C without using center of circle. म्हणजे या पद्धतीने आपण सर्कल सेंटरचा वापर न करता दिलेल्या पॉइंट मधून म्हणजे सर्कल वरच्या दिलेल्या पॉइंट मधून टेंजंट कसा काढायचा ते पाहिलं. Now we see here next construction to construct tangents to a circle from a point outside the circle. वर्तुळाच्या बाह्य भागात एखादा पॉइंट असेल तर त्या पॉइंट मधून ह्या सर्कलला टेंजंट कसे काढायचे ते आपण इथं पाहणार आहोत. सो फर्स्ट वी ड्रॉ हियर some rough figures and draw here one circle with the center O. O केंद्रबिंदू असणार एक सर्कल आपण इथे काढलं. and now we take one point P outside of the circles. त्याच वर्तुळाच्या बाह्य भागात असणारा पॉइंट P इथं घेतला. आता ह्या P मधून आपल्याला काय करायचे, टँजंट काढायचे. सो आय ड्रॉ हियर डायरेक्टली टँजंट PA and सेकंड टँजंट इट PB. सो PA आणि PB हे टँजंट आपण इथे काढले, पण हे कन्स्ट्रक्ट कसं करायचं ते आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत की O पासून A आणि O पासून B ह्या दोन काय रेडियस आहेत. त्या रेडियस आपण काढल्या तर त्या रेडियस कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. म्हणजे OA परपेंडिक्युलर AP and OB परपेंडिक्युलर BP. म्हणजे OA परपेंडिक्युलर AP आणि OB परपेंडिक्युलर PB. म्हणजे कॉन्टॅक्ट पॉइंट जवळ रेडियस परपेंडिक्युलर असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याला इथं काय माहित पाहिजे, आता पॉइंट A आणि B आपल्याला काढता आला पाहिजे. म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला सर्कल वरती पॉइंट A आणि पॉइंट B जर काढता आला तर ह्या पॉइंट P मधून आपल्याला A ची पहिली टँजंट काढता येईल आणि B ची दुसरी टँजंट काढता येईल. सो फॉर दॅट आय जॉईन दिस OP. OP जर जोडला तर काय होणार आहे, OP डायमीटर घेऊन आपण एक सर्कल काढायचं आहे. म्हणजे OP कशासाठी जोडायचा आहे बघा, आपण इथं OP जोडला तर कन्सिडर काय करायचं, OP हा एक डायमीटर आहे आणि त्या डायमीटरचा तुम्ही वापर करून एक सर्कल काढायचं आणि ते सर्कल ह्या आधीच्या सर्कलला कुठेतरी इंटरसेक्ट होईल. म्हणजे पॉइंट A आणि पॉइंट B जवळ ते इंटरसेक्ट होईल आणि हा इंटरसेक्शन पॉइंट म्हणजेच काय असणार आपल्याला, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ दिस टू टँजंट्स. ह्या दोन्ही टँजंटसाठी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. तर हे आपल्याला कन्स्ट्रक्शन इथं करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट दिस कन्स्ट्रक्शन. सो इन दिस कन्स्ट्रक्शन फर्स्ट वी ड्रॉ वन सर्कल विथ एनी रेडियस by taking center O. So for that I take first here some point which is the circle center, and now take compass, and in this compass take any radius. So I take this radius here some and draw one circle. So I draw here some circle as like. So name this point here circle center, that is a O. This is a circle center. Now we take here one point which is the exterior of the on the circle, which is the exterior of this circle. या सर्कलच्या बाहेर एक पॉइंट आपण इथं घेतोय ज्याच्यातून आपल्याला टँजंट काढायची आहे. सो आय टेक हियर दिस पॉइंट and name this point here so P. What is here so P. So this is a point. Now join this segment here so OP. Join this point O and P, you get here so segment OP. So for that I take again here so ruler and fix here. You draw this segment here so from point O to P. So this is segment OP.
Now you fix your circle center, which is the second circle which intersect this previous circles. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे, सर्कल सेंटर फिक्स करायचं आहे ज्याच्यातून सर्कल काढल्यानंतर ते ह्या वर्तुळाला काय होईल, इंटरसेक्ट होईल. सो फॉर दॅट आय मेक perpendicular bisector of this segment OP. So for that take your compass. So as like you fix here compass and take distance between this here greater than midpoint of this segment OP. तो segment OP आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण या कंपास मध्ये घेतलं आणि आता काय करायचं, मार्क ड्रॉ करायचे. आता काय करायचं आपल्याला, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी मार्किंग करायचं आहे फ्रॉम पॉइंट टू O. नाउ यू मार्क फ्रॉम पॉइंट टू O on upper side of the segment OP. So this one arc, same arc you draw here below of this segment OP. असाच आर्क तुम्हाला काय करायचं आहे, सेगमेंट OP च्या खाली सुद्धा काढायचा आहे. तर हे करत असताना हे डिस्टन्स बदलणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे. नाउ अगेन now from point P you draw intersection mark of this previous marks. म्हणजे आधीच्या आर्क ना इंटरसेक्ट होईल असे आर्क तुम्हाला काढायचे आहेत. So this is first, then this is a second. So as like you get here two intersection point of this arc. म्हणजे जे पॉइंट O वरून आपण जे आर्क काढले, पॉइंट P वरून जे आर्क काढले त्यांचे इंटरसेक्शन पॉइंट तुम्हाला मिळाले नाहीत. त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ॲज अ लाईन्स. म्हणजे जी लाईन काढणार ती लाईन काय असणार आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे. So remove this here compass and join these 2 points. So as like you fix ruler here, now draw line which is a perpendicular bisector of this segment OP. So this is a perpendicular bisector. Now segment OP and this perpendicular bisector intersect this point here. So I label this point here. So look here, this intersection point. Now label this point M. या पॉइंटला लेबल करा M. हा जो इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे सर्कल सेंटर जो आहे दुसऱ्या वर्तुळाचा, लेबल केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. Now from this circle center M you draw here circle with radius OM. आपल्याला काय करायचं आहे, ह्या पॉइंट M मधून OM रेडियस घेऊन सर्कल काढायचं आहे. सो टेक अगेन कंपास. सो टेक दिस रेडियस OM. सो OM इज रेडियस पर सेकंड सर्कल. म्हणजे इथं जे डिस्टन्स आपण OM घेतलं हे आपण दुसरे जे वर्तुळ काढणार आहोत त्याची रेडियस आहे. नाउ यू ड्रॉ सर्कल. So look here, I draw this circle but not complete, only one part of this circle. पूर्ण वर्तुळ इथं काढत नाही, आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढंच, कारण आपल्याला वर्तुळावरचे दोन्ही वर्तुळांचा इंटरसेक्शन पॉइंट पाहिजे. So draw this second circle with center M which intersect the previous circle as like. So you get here 2 points which intersect these 2 circles. So first mark this point here. So this one point and these second points. Now label this point. Here first point is A and second point is here B. Now join this point P and A, you get your first tangents. So for that I take this ruler and adjust to point P. So as like you fix your rulers, अशा पद्धतीने इथं स्केल आपण ऍडजस्ट केला. Now you draw one line as like.
So this is the first tangent. Now again you draw second tangent from point P. As like adjust this ruler on point PB, so you get here second tangents. You get here second tangent. So we construct here tangents from a point outside of the circles or exterior of the circle. म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागात असणाऱ्या बिंदूमधून त्या वर्तुळाला टँजंट कशा काढायच्या, त्याची रचना कशी करायची आपण इथं पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ए टँजंट टू ए सर्कल ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल्स, म्हणजे वर्तुळावरती एखादा पॉइंट असेल तर त्या पॉइंटमधून टँजंट कसा काढायचा ते पाहिलं. त्याच्या दोन पद्धती पाहिल्या, युजिंग द सेंटर ऑफ सर्कल अँड विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. आणि पुढचा मुद्दा पाहिला आपण, टू कन्स्ट्रक्ट टँजंट टू ए सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल्स, वर्तुळाच्या बाह्य भागात असणाऱ्या पॉइंटमधून बिंदूमधून टँजंट कसे काढायचे. असे एकूण 3 घटक आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. त्या सर्व घटकाचा वापर करून तुम्ही काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 4.2 अँड प्रॉब्लेम सेट 4 सोडवायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटतोय नवीन प्रकरणामध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. बट डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब दिस चॅनल.